नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझे काही विचार मांडण्याचा इथे मी प्रयत्न करणार आहे. बघा पटतायत का ते? आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. खेळ असाही आणि तसाही. चांगल्या शिकल्या सवरलेल्या घरातला मुलगा नितीन शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभा राहिलेला. बऱ्यापैकी कमाई करू लागला होता. आता त्याने स्वतःसाठी एक सुंदर मुलगी पसंत केली. आईवडिलांनीही 2चे 4 हात करून दिले आणि सुनेला आपलंसं करून घेतलं. छान सुखात आयुष्य चाललं होतं आणि नितीनला काय दुर्बुद्धी सुचली देव जाणे. कधीतरी मित्रांबरोबर पार्टीत घेतला जाणाऱ्या दारूने आता घरापर्यंत प्रवेश केला होता. तो कधीपासून घेत असेल, किती प्रमाणात घेत असेल याचा अंदाज येईपर्यंत लक्षात आलं की तो दारूच्या अगदी आहारी गेलेला आहे. जोपर्यंत घरात माहिती नव्हतं तोपर्यंत पिण्यावर थोडा अंकुश होता, पण घरात समजल्यानंतर तर त्याला अगदी रानच मोकळं झालं. तो आता राजरोज पिऊ लागला. आई, वडील, बायको कोणाचीही तमा न बाळगता तो आता धिंगाणा घालू लागला. कशाचाही ताळतंत्र राहिला नाही. घराची अगदी रयाच गेली. नियतीनं एक खेळ करून दाखवला. घरातला प्रत्येकजण नितीनचं व्यसन कसं सोडवता येईल याच चिंतेत होता. वेगवेगळे प्रयत्न केले जात होते, पण सहजासहजी सुटलं तर ते व्यसन कसलं? आणि अचानक नियतीने दुसरा खेळ करून दाखवायचं ठरवलं. नितीनच्या आईला कोणीतरी एका साधू पुरुषांचं नाव सुचवलं. आता मोठा प्रश्न होता की नितीनला त्यांच्याकडे न्यायचं कसं, कारण तो तिकडे येणार नाही याची सर्वांना खात्री होती. पण बाबापुता करून नितीनला त्या साधू पुरुषांकडे नेण्यात त्यांना यश आलं. त्यांनी नितीनला एकट्यालाच आत येण्यास सांगितलं. ते नितीनला म्हणाले, मी तुला कोणताही उपदेश करणार नाहीये. तू पुरेसा शहाणा आहेस. मला फक्त एक गोष्ट तुला सांगायची आहे आणि ती म्हणजे तुझ्याकडे आता फक्त 8 दिवस शिल्लक आहेत. 9व्या दिवशी तू या जगाचा निरोप घेतलेला असशील. या 8 दिवसात तुझं आयुष्य तुला कसं जगायचं आहे ते तू ठरव. नितीनची दारू खाडकन उतरली. तो भानावर आला आणि विचार करू लागला. आत्ताशी कुठे आयुष्याला सुरुवात होत होती आणि मी हे काय करून बसलो? माझ्या मागे आई, बाबा, बायको काय करतील? किती वाईट असेल त्यांचं आयुष्य. नाही, मला त्यांच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. पैशाची काय व्यवस्था करता येईल याचा तो विचार करू लागला. त्याच्याही नकळतपणे तो त्यांच्याशी प्रेमाने वागू लागला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या दारूमुळे माझ्या सोन्यासारख्या घराची ही अवस्था झाली तिच्याकडे बघायचं देखील नाही असं त्याने ठरवून टाकलं. असेच 8 दिवस गेले. 9वा दिवस उजाडला. नितीनच्या मनावरचा ताण वाढला होता. साधूंनी नितीनला काय सांगितलं हे घरात कोणालाही माहिती नव्हतं, पण गेल्या 8 दिवसात नितीनने दारूला स्पर्शही केलेला नाहीये हे त्यांच्या नजरेतून सुटलेलं नव्हतं. 9वा दिवस तसाच गेला. 10व्या दिवशी नितीनवर परत संपूर्ण दिवसभर प्रचंड मानसिक ताण होता. संध्याकाळी ताण असह्य होऊन नितीन उठला आणि तडक त्या साधूंकडे गेला आणि त्यांना वाटेल तसं बोलला. साधूंनी त्याला हसत हसत उत्तर दिलं, अरे जन्म आणि मृत्यू नियतीच्याच हातात असतात. पुढच्या क्षणाचा आपल्याला भरवसा नसतो आणि म्हणूनच आपल्याला मिळालेलं हे सुंदर आयुष्य वाया जाता कामा नये. या मौल्यवान आयुष्याचं महत्त्व तुला कळावं म्हणून मी तुला सांगितलं की तुझ्याकडे 8च दिवस आहेत. तूही त्यावर विचार केलास. या 8 दिवसात तू एकदाही दारू प्यायला नाहीस. अरे ही व्यसनं आयुष्याची फक्त राख रांगोळीच करतात. हे सर्व सांगून तुला पटलं नसतं म्हणून मी तुला 8 दिवसांची मर्यादा घालून दिली होती. मोठमोठ्या व्यसनमुक्ती केंद्रात गेला असता तरी नितीनला मनाचा निग्रह करता आलाच असता असं नाही.
पण जी नियती नितीनला व्यसनात अडकवण्याचा खेळ खेळली होती, त्याच नियतीने त्याला त्या व्यसनातून बाहेर काढून नवीन खेळ करून दाखवला होता. धन्यवाद.